हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी रोज विचार करते की मी आज ब्लॉग बनवीन, पण माझ्याकडनं होत नाही आहे. माहीत नाही का काय झालं आहे. मी रोज ट्राय करते आहे, पण नाही का काही कारणामुळे मला टाईम भेटत नाही आहे. सो म्हटलं आज थोडंसं वेळ आहे तर आपण ब्लॉग बनवूया. एवढी छान क्लॅरिटी येत नसेल कारण हा अँड्रॉइडमध्ये मी शूट करते आहे आणि खूप जास्त ऊन आहे म्हणून उन्हात पण नाही थांबता येत आहे मला. सो माझे डेली ब्लॉग्स मी टाकण्याचा प्रयत्न करीन आणि माझं नवीन चॅनलवरती मी ब्लॉगिंग चालू केलेली आहे. आणि आज खूप दिवसानंतर मला थोडंसं फ्री टाईम भेटलं होतं. सो मी आज एवढे सारे कपडे धुवून टाकले. खूप जास्त काम केलं आज मी. सो मी आता माझ्या जुन्या चॅनलवरती का ब्लॉग टाकत नाही आहे किंवा त्या इंस्टाग्राम्सला रील्स नाही आहेत, माझे ब्लॉग्स वगैरे नाही येत आहेत. आता हे माझं नवीन चॅनल आहे, ह्याच्यावरतीच डेली ब्लॉगिंग येत जाईल माझी. आणि रील्स पण मी काढायचं ट्राय करते आहे. मे बी लवकरच माझे रील्स वगैरे येत जातील. आणि प्लीज मला तुमच्या सगळ्यांची सपोर्टची खूप जास्त गरज आहे. सध्या मी एकटीच आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या आधी पण मी माझं जुन्या ब्लॉग्समध्ये सांगितलेलं आहे, मी लव्ह मॅरेज केल्यामुळं माझी फॅमिली वगैरे मला जास्त सपोर्ट नाही करत आहे. हां, आता ते बोलत आहेत माझ्याशी, बोलणं वगैरे चालू आहे आमचं. बट मी सध्या तरी एकटी राहते आहे. का राहते आहे त्याचे रिझन्स पण तुम्हाला लवकरच कळतील. आणि एवढे दिवस ब्लॉग न येण्याचं कारण पण तुम्हाला लवकरच कळतील की मी एवढे दिवस झाले ब्लॉग का नाही बनवते. ऑलमोस्ट 5 महिने झाले असतील माझे ब्लॉग्सला अपडेट नाही आहेत. तर मी ट्राय करेन लवकरात लवकर अजून एक ब्लॉग्स येत राहतील. सो असंच मला भरभरून प्रेम द्या. मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. माझ्या लाईफमध्ये बरेचसे प्रॉब्लेम चालू आहेत. मी ते तुम्हाला हळूहळू जसं मी तुम्हाला सांगितलं, माझे सगळे प्रॉब्लेम्स मी हळूहळू तुमच्यासोबत शेअर करत जाईन. आणि ह्या जगामध्ये एकटं मुलींनी राहणं, सर्वाईव्ह करणं किती अवघड आहे किंवा किती डिफिकल्ट आहे, या गोष्टी मला जेव्हा मी एकटी राहायला लागले, म्हणजे मी आधीपासूनच एकटी राहते असं नाही, पण आता थोडे जास्त जाणवत आहेत मला. कारण की आपल्याकडे एक टॅग असतो, एक लव्ह मॅरेज केली आहे मी, तर माझ्याकडे तो टॅग आहे. त्याच्यामुळं मला थोडेसे डिफिकल्टीज जात आहेत. पण ठीक आहे, मी माझी लाईफ आता एन्जॉय करणार आहे. प्रत्येक मुमेंट माझ्या लाईफचा मी एन्जॉय करणार आहे. कारण की लाईफ एकदाच भेटते. आणि मी ह्या 5-6 महिन्यात बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या करायचा प्रयत्न केला आहे, जे की मला नाही करायचं आहे. जेव्हा माझी आई माझ्यासमोर लिटरली इतकं रडली ना की का, कशासाठी आणि कोणासाठी करायचं ह्या सगळ्या गोष्टी, मग मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं नाही, आता जगायचं तर स्वतःसाठी जगायचं आहे आणि जर काय करायचं असेल तर स्वतःसाठी करायचं आहे. तर मी का एकटी राहते आहे त्याच्यामागचे कारणं जर तुम्ही मला कमेंट्स केले तर मी नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. आणि जर मी चुकत असेन त्या गोष्टींमध्ये तर मला तुमच्या सगळ्यांची सपोर्टची गरज आहे किंवा तुमच्या सगळ्यांची एक काय म्हणतात, सांगण्याची गरज आहे की तू इथं चुकते आहे किंवा तू हे नाही केलं पाहिजे होतं किंवा इथं तुझी चूक आहे. सो असंच मला तुम्ही प्रेम देत राहा, माझे ब्लॉग बघत राहा. कारण आत्ता सध्या मी एकटी आहे आणि सगळ्या गोष्टी मी एकटी करते आहे. तर मला माझा यूट्यूब फॅमिलीवर आणि इन्स्टा फॅमिलीवर खूप जास्त भरोसा आहे. आणि मला माझ्यापेक्षा नाही का, माझे जे जवळची माणसं आहेत ना, त्यांच्यापेक्षा जास्त भरोसा नाही का तुमच्या सगळ्यांवरती आहे. कारण तुम्ही माझी कधीच साथ नाही सोडणार. तर मी माझ्या प्रत्येक लाईफच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत जाईन. मला खरंच टाईम नाही भेटत आहे कारण सध्या मी खूप जास्त. सो मी असेच व्हिडिओ बनवत जाईन. जर माझा व्हिडिओ आवडला असेल छोटासा तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. खूप जास्त गरज आहे माझी, तुमच्या सगळ्यांची खूप जास्त गरज आहे. तर नक्कीच माझा व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि मला सपोर्ट करा. लव्ह यू गाईज. बाय बाय. आजसाठी एवढंच. मी पुढच्या ब्लॉग्समध्ये माझं डेली रुटीन दाखवायचा प्रयत्न करेन. सो बाय बाय. आज के लिए बस.